नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव ज्योतिराम भागवत पवार, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. ओके. तर आता जे आपण बघतोय साधारण किती महिने झाले बागेला? हा बागेला मला दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. हा. आणि साधारण आता धरून किती महिने झाले? धरून साधारण एक 4-4.5 महिने. 4.5 महिने. आपल्या बागेला रामसरांची भेट झाली बरोबर? हो. तर रामसर येऊन किती दिवस झाले साधारण? रामसर येऊन साधारण एक 2-2.5 महिने झाले. 2-2.5 महिने. तर रामसर गेल्यानंतरची परिस्थिती ना आताची परिस्थिती काय वाटतं? रामसर येऊन गेल्यानंतरची परिस्थिती म्हणजे चांगलं आहे. म्हणजे कॅनोपी, ग्रेनरी, साईज वगैरे सगळ्या गोष्टी असं फरक वगैरे जाणवते. ओके. जी सरांनी ट्रीटमेंट सांगितलं ती तुम्ही केलं. हो. तर काय बदल जाणवला? बदल म्हणजे असं सॉईल खालून दिल्यानंतर परत त्यांचे काय ॲप्लिकेशन आहेत वगैरे, त्यांचे बेसळ खत म्हणा हे ते फरक आहे सर. ओके. एक नंबर आहे. आता बेसळ डोस कधी दिला तुम्ही? बेसळ डोस आता टाकून एक साधारण एक 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. ओके. तर ज्यावेळेस सर आलते त्यावेळेस साईज किती होती ना आता किती साईज आहे? त्यावेळेस साईज म्हणजे सेटिंग मध्ये होते त्यावेळेस. ओके. आता पूर्ण दिसतच आहे. चांगली साईज झाली. आता साईज किती झाली साधारण? एक साधारण 150-200 ग्रॅमच्या आसपास आहे साईज झाली. हो. ओके. तर पहिलं ज्यावेळेस बाग आपण सेटिंग मध्ये आलो त्यावेळेस तिची जी कॅनोपी होती अशी एकदम आकडलेली होती. आज काय वाटतंय? आज एकदम फ्रेश पान आहे. साईज वगैरे मोठी आहे पानाची. त्यावेळेस थोडं जरा हे होते, पाणी कमी पडलं सरांनी सांगितलं तुम्हाला सगळं. तर काय वाटतंय आज एकंदरीत सगळी बाग आपण फिरलो, एवढं उन्हाचं टेम्परेचर आहे सध्या, आता किती टेम्परेचर आहे? टेम्परेचर सध्या आज 41-42 आहे. तर 42 टेम्परेचर असून सुद्धा आज बागेचं फ्रेशनेसपणा काय वाटते? फ्रेशनेसपणा म्हणजे बाग आतमध्ये गेल्यानंतर एकदम असं ग्रीनरी आणि एकदम असं प्रसन्न वाटतंय आतमध्ये बागेमध्ये. असं टेम्परेचर जाणवत नाही. आणि पान जे आहे ती कसं वाटतं ह्या वेळेस? पान रुंदी जास्त आहे. रुंदी जास्त आहे आणि एकदम काळोखीपणा जास्त आहे. काळोखी जास्त. ओके. तुम्ही आता एसिड वैदिकचा बेसळ डोस बी दिलाय? हो. तर साधारण आता जर बघितलं तर इतरांच्या बागा आणि तुमच्या बागामध्ये काय बदल जाणवतं? बदल म्हणजे भरपूर बदल आहे सर. सांगण्यात म्हणजे कसं आहे, एक तर पहिलं गोष्ट मातीत बदल आहे, परत झाडात बदल आहे, पानात बदल आहे, फळात बदल आहे. सगळ्या गोष्टी बदलच जाणवत. तुमच्या बरोबरची बाग धरलेली तिची पानं कशी आहे, तिचं तुमच्या साईज मध्ये बदल विचार केला तर काय वाटतं? साईज म्हणजे त्यांचं अजून सेटिंग पण नाहीये आणि साईजला भरपूर फरक आहे. साईज त्याच्या आत आपल्या निम्म्यापेक्षा सुद्धा नाहीये. म्हणजे साईज त्यांची कमी आहे साईज. ओके. तुम्ही तुम्ही अमृत जेलचा वापर भरपूर केलाय. हो. काय वाटतं अमृत जेल? अमृत जेलचा वापर म्हणजे कसं क्षारचं प्रमाण ते कमी करते ऑटोमॅटिकली ते, आणि रिझल्ट आहे अमृत जेलचे. ओके. साईज भरपूर घेते. ओके. जे आता जे बघितलं आपण, जे कॅनोपी असेल एवढ्या उन्हात सुद्धा एकदम बाग एकदम फ्रेश दिसते आणि कसलंच बागावर ट्रेस नाही. तर काय सांगू इच्छिते इतर शेतकऱ्यांना? मी एवढंच सांगेल की त्यांनी पूर्ण जे रामसर सांगतात की एसीटी वैदिक वगैरे सगळे बेसळ खत पासून जी तुम्ही ऍप्लिकेशन करता, अमृत जेल असेल ती बाकी सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन मध्ये त्यांनी वापरल्याच पाहिजे प्लॉटमध्ये वगैरे. म्हणजे रामसर सांगतात की 100% एसीटी वैदिक वापरायचं असेल तर बेसळ डोस प्रत्येक 2 महिन्याला, अमृत जेलचं पाणी प्रत्येक फवारणीत, प्रत्येक ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये, आणि गोअमृत तुम्ही गोअमृत पण वापरले. त्याच्यामुळं जे आज जी बाग दिसते आपल्याला एकदम टॉप मध्ये. आता मला सांगा, ह्या कंडिशनला इतर बागांच्या तेलाची अवस्था काय, रोगांची अवस्था काय? तेलाच्या आयुष्यात आता मी त्या दिवशी जोडीदार गाठ पडला, तेला त्यांच्या बागेमध्ये दिसायला आलं. आपल्या बागेत एक फळ बघायला भेटणार नाही. बर. एवढं रिझल्ट आहे आपला गोअमृतचा वगैरे. म्हणजे ही एसीटी वैदिक वापरल्यामुळे तेलकट अजिबात नाही. आणि त्यांच्या बागेमध्ये तेलकट आहे. त्यांच्या बागेमध्ये माझे मित्रच आहेत ते. असं मी सांगतो असं वापरा तुम्ही, ते म्हणतात आधी बघू तुझा प्लॉट, नंतर हळूहळू करू चालू ते एसीटी वैदिक वगैरे.
ओके, हा म्हणजे इथंच तुम्हाला फरक दिसतोय. हा हा. ओके. तर मुळी वगैरे गांडुळांची संख्या कशी आहे आपल्या? गांडुळी संख्या तुफान आहे, कारण का मी जुना युजर असल्यामुळं का नाही गांडुळी संख्या वगैरे भरपूर आहे माझ्यामध्ये. ती कसं आहे, ते माहितीच्या माणसाला लगेच कळतं ते मातीतला फरक. भरपूर संख्या आहे गांडुळी. साधारण आता किती वर्ष झाले यूज करताय तुम्ही? एक तर सांगायचं म्हणलं तर मी SCT वैदिक, आता वैदिक नंतर आलं, आधी SCT होतं. मी जुना युजर आहे, 4-5 वर्षांपासून मी यूज करतोय. ओके ओके. कारण का राम सरांचं ज्यावेळेस मी व्हिडिओ बघितले, त्याचा असा बैलांचा चेहरा असा वाटला की मला ह्या माणसामध्ये वेगळीच काहीतरी क्वालिटी आहे. ते बोलतात, ती करतात, ते पूर्ण बिंबीच्या देठापासून बोलतात शेतकऱ्याला. ती त्यांचे विचार मला कुठं तर ही आत्मसात, म्हणजे मी वैयक्तिक लय ते अभ्यास केला. अभ्यास करून काय व्हायचं, आपला काय पैसे 2 पैसे कमी भेट होते, पण माती एकदा सुपीक झाली की तुमचं पुढचं काही विषयच नाही राहत. ते ऑटोमॅटिकली ते तुम्हाला उत्पन्न देणारच आहे. ओके ओके. उद्या तर राम सर आपल्या प्लॉटला भेट दिली, काय वाटतं? राम सर माझ्या मनात पण नव्हतं राम सर आपल्या प्लॉटवर येतील वगैरे. मला पवार सरांचा फोन आला की राम सरांचं व्हिजिट आधी येणार आहेत. ते घरच्यांनी मी असं बोललो राम सर यायला आल्यात. त्यावेळी विश्वास बसाना, देवच आज आपल्या प्लॉटमध्ये येणार आहेत. काही करून हे करू ते करू. राम सर आले, अति प्रसन्न वाटले, एकदम मस्त वाटलं, एकदम फील भारी झालं. वाटलं आयला खरंच शेती सुद्धा काय तर आहे, आणि अशी माणसं समाजात मध्ये घडतात, म्हणजे खरंच एक भाग्य समजतो मी 2025-26 ह्या युगामध्ये की अशी माणसं आहेत. कारण का अशी माणसं जर नसतील तर या शेती विषयाचा काही माणसं म्हणतात कृषीप्रधान देश आहे, काय ही निसं नावाला कृषीप्रधान आहे. पण अशी राम सरांसारखे जर व्यक्तिमत्व जर असेल तर शेती 100% एक गोल्डन शेती म्हणूनच भविष्यात ही घेईल, भरारी घेईल. ओके, म्हणजे राम सरांची विजय झाल्यापासून खूप बदल म्हणजे माणसं पुढं असं उभा जर राहिलं तर ऑटोमॅटिकली माणूस चार्जिंग होतो. ओके, एवढे त्याचं म्हणजे घेण्याजोग भरपूर आहे सरांना. ओके ओके ओके. ठीक आहे, धन्यवाद. ओके सर, थँक्यू.